आणि आम्ही चाललो आहे आता मळ्यात गाईडला फॉलो करत. तर ह्या कॉर्नर पासून तर आय थिंक ते जे झाड दिसतंय पण त्यात सुद्धा बिबट्याची वाघाची या इथे भीती असते. आणि मावशीचं काम चालू आहे. मस्त आहे, आवडलं तुला? तर आज मावशीने बनवली आहे पावभाजी. नमस्कार, हाय हॅलो. तर आता आम्ही चाललो आहे निफाडला, पण त्याआधी आम्ही चाललो आहे मामाच्या मळ्यात. तिथे तुम्हाला दाखवायचं होतं की काय काय पीक वगैरे लावलं आहे आणि मला पण बघायचं आहे. तर आधी आम्ही तिकडे चाललो आहे, त्यानंतर विजू मामाच्या दुकानात आणि मावशीच्या ऑफिसला पण जाणार आहोत. तर चला आता आम्ही निघालो आहे. इकडे पप्पा बाईक पुसून घेत आहे जाण्याआधी. इकडे जे दिसत आहेत हे पण आमच्या रिलेटिव्सचेच घरं आहेत सगळे. रस्ता खूप डेंजर आहे आणि हा रस्ता पण खूप डेंजर आहे. मला इथून कायम भीती वाटते यायला. आणि हे पण मामाचंच घर आहे. तो मामा चालला आणि तो मामा चाललाय. मामाची कमीच नाही. मामाची मला कमीच नाहीये, खूप सारे मामा आहेत. आणि आता आम्ही पोहोचलो आहे मळ्यात. आणि आम्ही चाललो आहे आता मळ्यात गाईडला फॉलो करत. गाईडच ना? दादा तुझं नाव काय? कार्तिक. आता आमच्या सोबत आहे कार्तिक, जो आम्हाला गाईड करतोय. कारण रस्ता थोडासा डिफिकल्ट आहे, म्हणून मी रिस्क नाही घेतली. मोने शिवा, मी आणायला पाहिजे होती चप्पल. एवढंच खराब आहे मोना. ओके, थँक्यू. ही समोर आहे मका. आणि ते काय घेऊन चालले? आणि हे अच्छा, ते काय पण त्याला काय बोलतात? मक्याचं ओझं आहे का काय बोलतात त्याला? हा, मकाच सांग. आणि हे काय? मला काय माहिती काय. तो तिकडे बावड्या बाबा घेऊन चालला. हा, आणि हे काय काय वाहत आहे? मग जनावरांना खायला जनावरांसाठी. प्रश्न विचारतो सांगेल तुला. हा, घेतला ना. जनावरांना खायला चारा हे आता सकाळी समजायचं. दादा ते राहता का घरी? तर या इथे सध्या कोथमीरची शेती केलेली आहे आणि बाजूला मका लावलेली आहे. तर ह्या कॉर्नर पासून तर आय थिंक ते जे झाड दिसतंय तिथपर्यंत हिचा मामा उद्धव तो शेती करतो. आणि प्रत्येक भावामध्ये ते डिवाईड केलेलं आहे आणि त्या पद्धतीने तो आपापली शेती करत असतो. आणि त्या बाजूला आहे नदी गोदावरी, बघूया दिसते का. तर समोर जे दिसतंय, समोरच्या बाजूला तुम्हाला जे दिसतंय ॲक्च्युली त्याच्या पलीकडे आहे नदी, गोदावरी नदी, जिचं उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर. आणि एक्झॅक्टलीच त्याच्या बाजूला आहे अभयारण्य, जिथे पूर्ण जगातले पक्षी दरवर्षी ट्रॅव्हल करत येतात आणि थोड्या दिवस इथे सुद्धा मुक्काम करतात आणि तसंच त्यांचा प्रवास ते पुढे कंटिन्यू करतात. तर हे दरवर्षीप्रमाणे असतं आणि यासाठी नांदूर मधमेश्वर हे जे गाव आहे ते ॲक्च्युली खूप प्रसिद्ध आहे पक्ष्यांसाठी. त्यासाठी या इथे पक्ष्यांचं स्पेसिफिक असं अभयारण्यसुद्धा आहे. त्या बाजूला हिची मामी कोथमीर निवडण्याचं काम करते. आम्हाला पण पाहिजे बरं का कोथमीर, घरी घेऊन जायची. घरी आपल्याला संध्याकाळी पावभाजी करायची. नाही, आता काढून ठेवा आपल्यासाठी, संध्याकाळी घेऊन जाईल. ईशा जायचं आपण निफाडला. तर बराच वेळ झालेला आहे आणि आम्हाला अजून जायचं आहे निफाडला. तर आता पुढचा प्रवास आम्ही कंटिन्यू करतो.
थँक्यू सार्थक आम्हाला मदत केल्यावर. आणि आता आम्ही परत रिटर्न चाललो आहे. जेवढं लांब चालत आलो परत तेवढं चालत जायचं आहे. आणि वरती खूप ऊन पडलं आहे डोक्यावर आणि वरती खूप ऊन पण लागतं आहे. तर त्यामुळे कंटाळाला एवढं लांब चालत जायचं आहे. पुढे पण जायचं आहे अजून. आणि मामा मामी आणि हे सगळे दादा रोज इथे एवढ्या लांब येतात. मला आजच यायचं एवढा कंटाळा आला होता. तर मित्रांनो, या इथे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या इथे हे जे रान आहे चारी बाजूला या इथे बिबटे सतत येत असतात. तर बिबट्यांची खूप जास्त या इथे राऊंड रात्रीच्या वेळी होतात शिकार करण्यासाठी. बऱ्याचशा पशुप्राण्यांवरती शिकारसुद्धा केली जाते आणि बरेचदा माणसांवरती पण अटॅक करण्यात आलेला आहे. तर ॲक्च्युली बघायला गेलं तर शेतकऱ्यांचं जीवन तितकंसुद्धा इझी नाही आहे. मुळात त्यांना कष्ट तर करावंच लागतात. लाईटचा इश्यू असतो. 3 फेज म्हणजेच फुल पॉवर जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत त्यांना मोटर चालू करता येत नाही आणि शेतातल्या पिकांना पाणी मारता येत नाही. त्याच्यामुळे मोस्टली रात्रीच्या वेळेस 3 फेज ज्या वेळेस लाईट येते तर त्यानंतर त्यांना रात्रीचं मध्यरात्री 12-1 वाजता उठून यावं लागतं आणि शेताला पाणी द्यावं लागतं. पण त्यातसुद्धा बिबट्याची वाघाची या इथे भीती असते. मागून नाही नेणार. चला. नाही दिवसाने येत. मस्त आहे ना गार पाणी. आता आम्ही निघालो आहे निफाडला जायला. सगळ्यात आधी आम्ही जाणार आहे विजू मामाच्या दुकानात. आणि आता इथे आहे पाट. ह्या पाटाचं पाणी मराठवाड्यापर्यंत जातं. आता आहे का पाणी? कमी आहे पाणी. हां, आता पाणी कमी आहे. तळाला आहे ते डायरेक्ट. ते सोडतात रिक्वायरमेंट. कुठे आहे याचं दुकान? तर हे आहे विजू मामाचं दुकान. तर आता इथलं तर काम करून झालं आहे. आता आम्ही चाललो सुनताई मावशीच्या ऑफिसला. चला आता तिकडे जाऊया. कुठे? आणि आता आम्ही पोहोचलो आहे सुनताई मावशीच्या ऑफिसला. काय चाललंय? बाहेर काढायची आहे का? हां काढतो आता. मी नाही काढत. नवीन आहे. नवीन आहे नाही काढत. आणि मावशीचं काम चालू आहे. एडिटिंग जोरात चालू आहे. कोणाचं आहे? जयचं नाही केलं? बाय. येऊ का? तर आता आम्ही पुढे जातोय. आता सगळं तर झालेलं आहे. तर थोडं सामान घ्यायचं आहे. आणि इथे आहे निफाडचं बस स्टँड. त्या बाजूला दिसतं. तर आता आम्ही आलेलो आहोत बेकरीमध्ये पाव घेण्यासाठी, कारण संध्याकाळी आम्हाला पावभाजीचं नियोजन करायचं आहे. तर ही आहे बेकरी जिथून आम्ही आत्ताच पाव घेतलेले आहे. तर आता आम्ही आलो आहे दुकानात समोसा खायला. समोसा. तर सध्या आम्ही एक ब्रेक घेतलेला आहे, कारण सकाळपासून नुसतं फिरतो आहे आणि भूक लागलेली. त्यामुळे आम्ही आलो एका स्वीट मार्टमध्ये आणि आमच्यासाठी आम्ही सध्या समोसा घेतलेले आहे. मस्त आहे. आवडलं तुला? आता मी ट्राय करून बघतो. कचोरी पण ट्राय करायला पाहिजे. दही टाकून नाही बघितले तो आत्तापर्यंत.
छान आहे. तर आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता पप्पा पेमेंट करतात आणि आता आमचे सगळे कामं झालेले आहेत तसे. तर आता आम्ही घरी चाललो आहे कारण आता ऊन पण खूप वाढलं आहे. बाहेर बघा ऊन पडलेलं आहे, गरम पण होत आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहे नांदूरमध्ये आणि हे बघा हे मामाचं घर. पण आता आम्ही काय जात नाही तिकडे कारण आता जेवण पण करायचं आहे तर आम्ही घरीच जातो. मामी बघ बाहेर बसते. मामी बसलाय बाहेर मस्त. आणि आम्ही पोहोचलो आता घरी. तर इथे मावशी बाळाला झोपी लावत आहे. तो आता त्यांच्याच गाणे ऐकून झोपणार आहे कारण त्याला कोणीच गाणे बोलले तरी तो झोपत नाहीये. शांत पण झालं लगेच. काही नाही झालं शांत तो आता बरोबर. लगेच शांत झाला आता. तर आज मावशीने बनवली आहे पावभाजी आणि झाली आहे ना. झाली ना, आता फक्त बटर आणि कोथिंबीर टाकायची वरून. आणि आता विजू मामा जेव्हा येईल तेव्हा आम्ही लगेच जेवायला बसू कारण आज आहे पावभाजी. तर झाली आता पावभाजी, आता आम्ही वाट बघतो आणि मग जेवण करू.